एक्झाम्पल नंबर सेकंड घ्या सर्वांनी. बरोबर, पहिले एक्झाम्पल सर्वांचं व्यवस्थित समजलं असेल सर्वांना. तर एक्झाम्पल नंबर 2 इज इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ sin x upon cos of x minus a dx. बरोबर, तर याचं मीनिंग कसं होतं बघा. इंटिग्रेट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x. तर याचं सोल्युशन बघूया आपण. सोल्युशन तर दिलेलं इंटिग्रेशन i ने डिनोट केलं. काय दिले? sin x upon cos of x minus a with respect to x. तर आपण जरी इथं cos a minus b यूज केला, बरोबर, cos a cos b plus sin a sin b, तर डिनॉमिनेटर आपण सेपरेट करू शकत नाही. तर न्यूमरेटरला आपण सेपरेट करू शकतो. पण इथे एक ऍडजस्टमेंट करायला लागेल आपल्याला. डिनॉमिनेटरला अँगल काय दिलाय? x minus a. थीटा काय दिलेला आहे? x minus a. पण न्यूमरेटरला x दिलाय. मग अँगल आधी सेम करून घेऊया. म्हणजेच काय करूया? a सबट्रॅक्ट करूया आणि a ऍड करूया. मीन्स सबट्रॅक्ट and add a in numerator, we get I equal to sin of x minus a plus a. आपण काय केलं? न्यूमरेटर मध्ये a सबट्रॅक्ट केला आणि a ऍड केला. म्हणजे बघा मायनस प्लस a कॅन्सल होईल. ओरिजिनल अँगल आपल्याला x मिळेल अपॉन cos of x minus a as it is with respect to x. तर ज्याला डिनॉमिनेटर नुसार ऍडजस्ट केले त्याला सेपरेट क्या a राहिला आणि राहिलेला अँगल कोण येईल b. म्हणजे यूज sin a minus a plus b. सॉरी, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ sin a plus b इज काय असतो? sin a plus b sin a cos b plus cos a sin b. sin a cos b plus cos a sin b. मग a ला कशाने रिप्लेस करणार? पुट a इक्वल टू x minus a and b इक्वल टू a. मग पुट करा फॉर्म्युला RHS मध्ये व्हॅल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin a रिप्लेस a बाय x minus a sin a cos b. b is a plus cos a. a is x minus a. b is cos a sin b. b is a upon cos of x minus a with respect to x. आता मग डिनॉमिनेटर सेपरेट द्या. म्हणजे काय? इंटिग्रेशन ऑफ sin of x minus a into cos a ला आपण सेपरेट डिनॉमिनेटर देऊया प्लस cos of x minus a into sin a ला आपण काय करूया? डिनॉमिनेटर सेपरेट देऊया cos of x minus a with respect to x. ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेपरेट देतो त्यावेळेस आपण काय करूया? ब्रॅकेट टाकूया. कारण की दोन टर्म झाल्या. आता इथं कशी होती? सिंगल टर्म होती. मग सेपरेट इंटिग्रेट करूया. बरोबर, आधी सिंप्लिफाय करूया. बघा इथं sin of x minus a, इथं पण cos of x minus a. म्हणजे sin theta upon cos theta is tan theta. Replace theta by x minus a into cos a plus cos a x minus a. cos x minus a अँगल सेम आहे. म्हणजे cos x minus a cos x minus a गेट कॅन्सल. कोण राहिले मग शिल्लक? sin a with respect to x. मग करूया याला इंटिग्रेट. आता x ने इंटिग्रेट करतोय. मग x सोडून ज्या टर्म आहेत त्या काय कन्सिडर करतो आपण? कॉन्स्टंट. मग इथं काय करूया? cos a ला cos a is constant, take it outside. इंटिग्रेशन ऑफ काय मग? tan x minus a dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 dx. कारण की sin a कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढा. इंटिग्रेशन ऑफ 1 dx. जिथं कोण नसतो तिथं काय घ्यायचा? सबका माली 1. बरोबर, मग करा इंटिग्रेशन. ही व्हॅल्यू आपली i ची. बरोबर, म्हणजे i इक्वल टू cos a as it is tan x असतं तर डायरेक्टली आपण log of sin x लिहिलं असतं.
मग मला सांगा tan x चे इंटिग्रेशन काय असतं रे? इंटिग्रेशन ऑफ tan x इज log of sec x. tan of f of x चं काय? log of tan x असतं log of sec x, बरोबर. मग log of काय? sec of f of x upon f dash x plus c right plus c tan x चं काय असतं log of sec x, पण हा अदर tan x असल्यामुळे काय करतो परत त्याच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचं. बघा डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं, पण इंटिग्रेशन मध्ये काय करावं लागतं आपल्याला? डिवाइड करावं लागतं. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ tan of f of x काय? log of sec of f of x upon f dash x, म्हणजेच काय? log of sec of f of x is x minus a upon f dash x. मग x minus a चं डेरिव्हेटिव्ह डिफरन्स रूल वापरा. x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x is 1, minus a is 0 because a is constant and we know that derivative of constant is 0 plus sin a as it is 1. कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे? x चं, म्हणून 1 चं इंटिग्रेशन काय येईल? x plus c. तर रिझन काय मिळणार? इंटिग्रेशन ऑफ 1 dx is x plus c. आपल्याला माहिती आहे 1 चं इंटिग्रेशन काय येतं? x. म्हणजे फायनली काय मिळालं आन्सर? I equal to cos a into 1 minus b 1. कोणत्याही नंबरला 1 ने डिवाइड केल्यावर तोच नंबर येईल, म्हणजे log of sec of x minus a plus sin a into x plus c, which is required value of I. आपल्याला हाच फाइंड करायचा होता. एकदम इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे बोर्डाच्या दृष्टीने. या टाइप मध्ये फिक्स आहे घेतं 3 ते 4 मार्कासाठी. तर सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या आणि कोणाला काही डाऊट असेल तर विचारा.